गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात झाली आहे झिप लाईन आरे वारे बीच. चला दाखवते तुम्हाला झिप लाईन. हा आहे एंट्रान्स. किती फी आहे काय आहे चला मी तुम्हाला दाखवते. बाबा मी तर बाबा कपलचं घेतलं. सिंगल आहे, पॅरेंटिंग आहे, किड्स आहे. रेट्स दाखवते तुम्हाला. कपल झिपलाईन, पेअर झिपलाईन, सिंगल, किड्स एवढे रेट्स आहेत. जर तुम्हाला ही करायची असेल तुम्ही करू शकता. देखेंगे हम लोग ऐसे जाएंगे. अभी हमने अभी बुकिंग किया है कपल का. यहाँ पे समुद्र है, ये नदी के लिए जा रहा है पाणी. तर असं इथून असं जाणार तिथेपर्यंत. ते ग्रीन ग्रीन दिसतंय ना तिथपर्यंत जाणार. ग्रीन शेड आहे तिथपर्यंत. तिथून मग पुढे टू व्हीलर व्हेकल्स असते ती आपल्या रिटर्न घेऊन येते. आणि इन केस या झिपलाईनमध्ये जर आपल्याला काय झालं त्याला आपण रिस्पॉन्सिबल असेल. हे स्वतःची जबाबदारी असेल. तर त्यांचं काही नाही आहे. आधीच वॉर्न केलं ह्यांनी. हे काय वाटत नाही मला भीती वाटेल म्हणून, कारण मार्मिक आहे सोबत. बघूया काय होते. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. वातावरण पण चांगलं आहे म्हणून हा आम्ही डेअरिंग करतोय. काल तेवढा पाऊस पडला आहे आणि एवढा आभाळ होतं. रात्रभर पाऊस पडला इकडे. रात्रभर एवढा पाऊस पडला आहे प्रमाणाच्या बाहेर. सो बघूया आता काय होतं. पहिली वेळी डेंजर फिलिंग आहे. भीती तर खूप वाटते. बघू देवाचं नाव घेऊन. झोप माझी झाली नाही आहे अजिबात. सकाळी लवकर चेकआउट केला आम्ही झिपलाईनसाठी. लवकर निघालो तर रात्रीच्या आत आम्ही क्रॉस करून येऊ पुण्याला म्हणून लवकर निघालो घरातून चेकआउट करून. त्यामुळे डोळे पार सुजलेत माझे. असं वाटतं कोणतं मारले मी मारले मला. हो भाई मारो मुझे, मारो. बरं झालं भयानक ऊन पडले हे बरं झालं. आता झिपलाईनचा प्लॅन कॅन्सल होता. जेट्टीने जायचा विचार करतोय आम्ही पण मध्येच पावसाने चालू केलं तर काय करणार. उगाच समुद्रात नको बाबा. डेअरिंग नाही आमच्या ती. चिपळूणने जाणार नाही तर जेट्टीचा प्रवास होता चिपळूणपर्यंतचा. डेअरिंग नाही होतं आता पावसामुळे. हां तरी पण बघूया शेट काय म्हणतात. त्यांचा जर प्लॅन झाला जेट्टीने जायचा तर जाऊ. पण आभाळ तर दिसत नाही आता कुठे पण. काय सांगता येत नाही. मग अचानकच आभाळ येते आणि होते. आम्ही झालो आहोत रेडी झिपलाईन. कसं वाटतंय मार्मिक? भीती वाटते का? फोन मलाच पकडायचं. स्टिक आहे त्यांची. फोन स्टिक खूप इन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये पॅकेज. तुम्हाला मी नंतर दाखवले ते काय काय आहे इन्क्लुडेड. बघूया कसा होतोय प्रवास. अभी मजा आएगा ना भिड़ो. अशी असती झिपलाईन. मे बी मी व्हिडिओ उभा बनवेन, आडवा नाही बनवायला. अशी फोन स्टिक भेटते आपल्याला व्हिडिओसाठी. चल नेक्स्ट नंबर आमचा आहे. बाप्पा चालली. हां तुम्हाला हे दाखवायचं आहे इन्क्लुजन काय काय असतं. सर्टिफिकेट इन्स्ट्रक्टर, 100% सेफ, सेल्फी स्टिक, टू व्हीलर फॉर रिटर्न. आणि प्राईस पण अफोर्डेबल आहेत. नक्की ट्राय करा. माझं सजेशन असेल. एकच नंबर व्ह्यू आणि एकच नंबर वाटतं वर गेला. समुद्र असला भारी दिसतो खरंच. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. म्हटलं समुद्रात गेलं काहीच नाही. स्टार्टिंगला जरासं वाटतं थोडं 1 मिनटं. बाकी काय नाही. कसं ते निघून जातं कळत पण नाही समुद्र. मी तर व्हिडिओमध्ये बघण्याच्या समुद्राकडे म्हणजे एक नंबर वाटतो वरून व्ह्यू.
भारी यार भारी मस्त. पावसाळ्यात पण चालू असतं, पण बारीक पाऊस असेल तर. जर हेवी रेनफॉल असेल तर मग नसतं चालू. पण भारी आहे, आवडलं. झिप लाईन लाईफमध्ये फर्स्ट टाइम केली, पण मजा आली. चला पुण्याला जाऊया. जयगड फोर्टला चाफ्यावरून निघालो होतो. CNG वगैरे भरून घेतलं. त्यानंतर जयगड फोर्टवरून तवसाळला फेरी आहे. पाऊस दिसतोय का तुम्हा लोकांना? हे बघा कसा होतोय बघा पाऊस. अजून इकडे तर नाही, थेंबच चालू आहे सगळं. हा बघा चांगले, मला तर दिसतोय, मे बी तुम्हालाही दिसेल. सो आता इकडून फेरीने तवसाळला जायचं आहे. तिथून चिपळूण वरून ऑल द वे पुणे. लाईन बघा केवढी मोठी आहे. आमचा काहीतरी 16वा नंबर आहे. मागे बघा अजून फेअर्स काहीतरी आमचे सगळ्यांचे मिळून 255 झाले आहेत. कारमध्ये एक ड्रायव्हर इन्क्लुडिंग असतं. पॅसेंजरचे वेगळे असतात. सो आमचं तिघांचं मिळून कार, मी, नम्रता, तिघांचं मिळून 255 रुपीज झाले फेअर. आता वाट बघतोय फेरीची, बघूया कधी येते. मॅडम झोपल्यात वाटतं, जिवंत आहे. तू कधी शिकणार व्हिडिओ काढायला? लाईव्ह म्हणून जरा तुला दिला जरा. सेलिब्रिटी लोक व्हिडिओ काढत नाही, व्हिडिओमध्ये दिसतात, लक्षात ठेव. सेलिब्रिटी तू दरवी काढते, मी नाही काढत दरवी. सो यस, लेट्स सी, बघूया. तिकडे पोचल्यावरती पुढची जर्नी. मागे फोर्ट आहे म्हणून सांगितलं का? करेक्ट. फायनली मी पोहोचली आहे जेटी. आत्ताच आम्ही खाली आलो. चला आमचं डेस्टिनेशन आलं आहे. पोहोचू आम्ही आता. नशीब पाऊस नाही पडला, ऊन आलं. काय सरळ चालला काय? हा, वळवलं. हो, थँक गॉड. लोक कशी वाट बघतात ते. रिवर्स घेऊन पुढे चढणं हे मोठा एक टास्क आहे बाई. इथे हाऊस आहे खरं जेटीमध्ये फिरायची, पण जमतंय यांना प्रॉपर. शाबास बेटा. पण हाय, मज्जा आली पण जेटीमध्ये. चला आता कुठं पोहोचलो, तळवासा काय तर आहे. हां, पुढे पोलीस चेकिंग होईल आणि मग जाऊ. चेकिंग नाही झाली बाबा. तवसाळ आहे ना हे नाव गावचं.
केवढी गर्दी आहे बघ. आता पुढे सगळा रोड हा जंगलासारखा. आता चिपळूणला उतरू ना आपण, चिपळूण किंवा सावर्डे. चिपळूणच का? एक्सो रोड सावर्डेला पण जातो ना. चला मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. आता वाजलेले आहेत 9 आणि आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही आता आहोत तामणी घाटात. बाई लवकर निघा. कोकणात जर गेला असेल तर उशिरा निघू नका, ही माझी नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. आम्ही लेट केला, तुम्ही करू नका. आम्ही नाही लेट केला, गर्दीच भरपूर होती. त्यात पाऊस एवढ्या जोरात होता की पुढचं काही दिसत. केवढा पाऊस लागलाय प्रमाणाच्या बाहेर आज पाऊस लागला, त्यामुळे खूप लेट झाला. 50-60 यावं लागलं. तर एवढ्या मुंबई गोवा हायवेला मी जाताना 100 गेलो होतो. 100 आहे ना रे, 90-100 गेलो होतो. अरे कसला घाण आहे बघ, धुकं आहे, दिसतच नाही पुढचं काय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. दिसली एक गाडी जाताना दिसली. अशा गाड्या भेटतात मला, त्यामुळे काही भीती नाही वाटत आहे. पण कळकळीची विनंती की तुम्ही दिवसाचाच प्रवास करा तामणी घाटातून, रात्रीचं नका येऊ. गाड्या बिघडतात. हा, हे काय गाडी बिघडली, काय झालं त्याला? बिघडली आहे की चालत चाललंय हळूहळू पुढे? हे चालतोय रे, थांबलेलं दिसलं असतं ना आतापर्यंत. ना आम्ही आज जेवाय कुठे थांबलो ना काही नाही. ट्रॅफिकनेच वाट लागली. अजून शनिवार बाकी आहे, उद्या शनिवार आहे ना. शुक्रवारी लोकांची घाई आहेत गाड्या आहेत बऱ्यापैकी जायला. यांच्या वाईट कशाला लाईट लावतात काय माहिती. भरपूर गाड्या भेटल्या. नशीब चांगलं आहे माझं, घाटात कधी मी एकटी नाही जात, गाड्या भेटतात मला. अजून सुद्धा तामणीमध्ये आहे बारीक पाऊस आहे आणि धोका भरपूर आहे. पण चिपळूण पासून ते माणगाव, हा माणगावच ना, माणगाव पर्यंत एवढा पाऊस आहे, एवढा बापरे विचारूच नका. काही दिसत नाही काहीच, एवढा भयानक पाऊस आहे. देवाच्या कृपेने आम्हाला एक एर्टिगा आणि एक I10 भेटली. त्याच्या मागे 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 आम्ही आलो 40-50 स्पीडने. काहीच दिसत नव्हतं, एवढा भयंकर पाऊस. ह्याच्या आधी मी तो व्हिडिओ ॲड करेलच. खूप भयानक पाऊस रे बाबा. दिवाळी आणि कसला पाऊस पडतोय काय माहिती आता मध्येच. पुण्यात नाही एवढा पाऊस, इकडेच काय एवढा पाऊस आहे. चला घाट उतरल्यावर भेटूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. केवढी गर्दी आहे बघा तामणीमध्ये. पहिला घाबरलो होतो आम्ही, हे कोकण रिटर्न प्रवासी आहे ते सगळे. कशाला घाबरायचे तामणीमध्ये यायला. थोड्या दिवसांनी इथं हायवे होणार आहे आता तामणी घाटाचा. सगळे लाईनी शिस्तीत चालले सगळेजण. लाईटीमुळे व्हिडिओ नीट येत नाहीये. आमचा असा एक पण टर्निंग पॉइंट किंवा एक सुद्धा असं रस्ता असा गेला नाही की त्यात समोरून कोण येत नाही किंवा आम्हाला असं कोण भेटत नाही. एवढी गर्दी आहे. आज फ्रायडे आहे पण भरपूर गर्दी आहे बाबा तामिनीमध्ये. सगळे पुणेकर आहे. फक्त इकडे गॅरेज नाही, तेवढी सोय करा, मेंटेन गाड्या ठेवा बस, बाकी काय नाही. चांगलं आहे, रस्ता पण चांगला आहे आणि माणसांची खूप वाढली आहे. काय वाढली रे? रहदारी. भरपूर लोक कम्यूट करतात तामिनीवरून. बघ ना काय गर्दी आहे. मी ह्याला पहिलं बोलले चल खोपलीवरून जाऊ आपण, तिथून लोणावळावरून मग असं जाऊ घरी. नाही म्हणलं, हा म्हणलं इकडूनच जाऊया. म्हणलं उशीर झाला, नको, इथून कोण नसेल.
बघते तर काय, हे बघा लाईनच लाईन. कोण म्हणणार हा घाट आहे, सुनसुनाटे, असेन तसेन. हा मला घाट चालू व्हायच्या आधी स्टोरी सांगत होता भूताबिताची. आता काय वाटत नाही मला. स्टोरी सांग नाही तर काही सांग, मॉरल सांग, फरक नाही पडत. एवढी गर्दी आहे रे बाबा. आत्ताशी अर्धा घाट कम्प्लीट झाला, अजून बाकी अर्धा घाट. मी तर काय डायरेक्ट लावून बसली याला सांगायला, लेफ्ट घे, राईट टर्न आहे, मग मोठं वळण आहे, छोटं वळण आहे. म्हणजे ह्याला ओव्हरटेक करायला भेटतं अंधारात, नाही तर भेटत नाही ओव्हरटेक करायला. तर ह्याला शिस्तीत हळू घ्यायला सांगतीये, पण ऐकाल तो मार्मिक कसला. टाटा तलाव चालू आहे बघ साईडला. अजून 1 तास आहे घरी जायला. बापरे, 12च वाजता घरी जायला आज. फायनली आम्ही जेवण वगैरे केलं. ब्लॉग काही शूट केला नाही, खूप जास्त थकलोय ट्रॅव्हलिंगमुळे. इकडे तर काहीच पाऊस नाही, तिकडे एवढा धोधो पाऊस पडला. दिवसभर आम्ही काहीच खाल्लं नाही त्यासाठी की बाबा उशीर होईल घरी जायला. तरी व्हायचा तो लेट झालाच. असो, चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप थकली, झोपते आता. बाय.